नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 19 मार्च 2026चे जेवढे महत्त्व चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे चालू घडामोडीचे प्रश्न आपण बुलेट रॅपिड फायरचे या लेक्चरमध्ये बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि शक्य झालं तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करायचं आहे. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ आपण बघत असतो. न चुकता डेली बघा, कारण डेली जो काही तुम्ही बघताय त्याचं महत्त्व वेगळं असतं आणि कंटिन्यू पण आहे. जर तुम्ही नोट्स देखील जरी काढत असाल, तर नोट्स देखील काढून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये पेपरच्या टायमाला तुम्हाला रिव्हिजन होऊन जाईल. ओके. चला सुरू करत आपण. मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता, त्याच्यावरती एक नजर आपण सुरुवातीला टाकूयात. नुकतेच सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन हे कोणत्या राज्याने लॉन्च केलं होतं? हे ऑपरेशन क्रॅकडाऊन आहे, हे लॉन्च केलं होतं तेलंगणा राज्यानं. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. तेलंगणा IMP आहे. ज्या तेलंगणाचे नवीन राज्यपाल बनले तर शिवप्रताप शुक्ला, जे की पूर्वी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. ऑपरेशन क्रॅकडाऊन तेलंगणा IMP आहे. राजधानी हैदराबाद तेलंगणाची. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. रोज आपण 10 प्रश्न बघत असतो. त्याचं विश्लेषण आणि अधिक पाठीमागील चालू घडामोडीचं रिव्हिजन देखील आपण खूप छान पद्धतीने बघत असतो. चला, पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच खालीलपैकी कोणाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे? हे तर महाराष्ट्राचे सध्याचे महाराष्ट्र सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, IMP आहे. क्वेश्चन जसेच तसे विचारू शकतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स, ज्याला आपण DSc म्हणतो आपण, ओके. DSc ह्या पदवीने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे कुठं आहे? हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतं. अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहेच आहे. शिवाय हे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ देखील आहे. महाराष्ट्रातील पहिलं कृषी विद्यापीठ कोणतं असेल, तर ते आहे राहुरीचं. महात्मा फुले यांचं नाव आहे त्या विद्यापीठाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी विद्यापीठात कृषी विद्यापीठ म्हणतो आपण आणि एक ठिकाणी आहे कुठलं? मुक्त कृषी विद्यापीठ. मुक्त कृषी विद्यापीठ असे एका ठिकाणी आहे, ज्याला अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ म्हणतो आपण, जे नागपूर या ठिकाणी आहे, ज्याची स्थापना 2013ची आहे. मात्र याच्या व्यतिरिक्त जे आणखीन 4 विद्यापीठ आहेत, कृषी विद्यापीठं. एक राहुरीला आहे, ज्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असं म्हणतो आपण. एक आहे परभणीला, ओके, परभणीला ज्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणतो आपण, परभणीला आहे. त्यानंतर एक अकोला या ठिकाणी आहे, ओके. अकोला एक झालं राहुरीला, एक आहे अकोल्याला, अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, आणि एक आहे परभणीला वसंतराव नाईक यांच्या नावानं, आणि एक आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, जे दापोली या ठिकाणी आहे. 4 कृषी विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा, IMP आहे. चला, कमेंट बॉक्समध्ये सांगा, महाराष्ट्राचे सध्या कृषी मंत्री कोण आहेत? सध्या कृषी मंत्री कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. घ्या दुसरा प्रश्न. IMP. नुकतेच BCCI जीवनगौरव पुरस्कार 2026ने महिलांमध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? म्हणजे कोणाला देण्यात आलं, ही व्यक्ती तुम्ही ओळखलं असेल. हे तर मिथाली राज. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. ओके, हे ऑप्शन चुकलेत. मिताली राज लक्षात ठेवा. ओके, मिताली राज यांना हा पुरस्कार देण्यात आला. जीवनगौरव पुरस्कार महिलांमध्ये भेटलेला आहे. ओके, आणि BCCIचा जो जीवनगौरव पुरस्कार आहे, जीवनगौरव पुरस्कार ज्याला जो पुरस्कार आहे तो महिलांमध्ये यांना भेटलेला आहे. तर पुरुषांमध्ये कोणाला भेटला असेल? पुरुषांमध्ये ज्याला आपण कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार म्हणतो आपण, हे पुरस्कार 2 व्यक्तींना भेटले आहेत. एक आहेत राहुल द्रविड आहेत, आणि दुसरे व्यक्ती आता BCCIचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त स्मृती मंदाना यांना जो काही पॉली उमरीगर पुरस्कार आहे, पॉली उमरीगर पुरस्कार जो आहे, हा पुरस्कार देण्यात आहे महिलांमध्ये आणि म्हणजे आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू स्मृती मंदाना. पॉली उमरीगर जो पुरस्कार पुरुषांमध्ये भेटला आहे कोणाला? शुभमन गिल यांना देण्यात आला आहे, जे की दुसऱ्यांदा शुभमन गिल यांना पुरस्कार देण्यात आले आहे. मिताली राज हे सर्वात जास्त वर्ल्ड कप खेळणारी संपूर्ण जगातील पहिली महिला आहेत, लक्षात ठेवा. सर्वाधिक. आणि राजस्थानचे आहेत. मिताली राज कुठले आहेत? हे राजस्थान जयपूरचे आहेत. मिताली राज या ठिकाणी सगळे तुम्हाला पुरस्कार दिले आहेत. एकदा जे महत्त्वाचं आहे IMP आहे तेवढं तुम्हाला वाचून दाखवतो. ओके, BCCI यानं, ज्याला आपण नमन पुरस्कार म्हणतो आपण, नमन पुरस्कार 2026मध्ये
पुरस्कार त्यांनी वितरण केलं. या वर्षीच्या समारंभात क्रिकेट दिग्गज रॉजर बेन्नी आणि राहुल द्रविड यांना सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बी-सी-सी-आयकडून दिला जाणारा जो काही सर्वोच्च सन्मान आहे तो सी.के. नायडू आहे. ह्याच्या व्यतिरिक्त महिला क्रिकेटवरील तिच्या उल्लेखनीय प्रभावाबद्दल माजी भारतीय महिला कर्णधार मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. आजीवन सन्मानाव्यतिरिक्त नमन पुरस्कार ह्याच्यामध्ये भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल याला दुसऱ्यांदा जो पॉली उमरीगर पुरस्कार तो देण्यात आलेला आहे आणि स्मृती मंदाना हिला 5व्यांदा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेलं आहे. ओके, हे सगळे जे आहेत हे लक्षात ठेवा. IMP शैफाली वर्मा यांना वरिष्ठ देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धामध्ये सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार भेटलं. इरा जाधव यांना देखील पुरस्कार भेटला आहे. आयुष म्हात्रे जे आहेत, आयुष म्हात्रेला घरगुती मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम ऑलराऊंडरसाठी पुरस्कार ज्याला त्या पुरस्काराचं नाव आहे लाला अमरनाथ पुरस्कार. लक्षात ठेवा, यंदाच्या BCCIच्या लाला अमरनाथ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला असेल तर ते आयुष म्हात्रे आहेत. आयुष म्हात्रे. आणि विदर्भाचा हर्ष दुबे याला रणजी ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम ऑलराऊंडरसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. बाकी सगळे जे आहेत, आणि हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी शेवटची व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की भारतानं पाठीमागील 2 वर्षामध्ये काय काय कामगिरी केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे 2026चे सर्वात खास आकर्षण म्हणजे ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या 5 भारतीय संघांचा यामध्ये सत्कार केला जाणार आहे. 5 वेळेस भारतीय संघ चमकलेला आहे संपूर्ण जगाच्या पातळीवरती. एक ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकलं भारतानं. ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 जिंकलं, सर्वांना माहिती असेल. त्यानंतर ICC महिला क्रिकेटचं वन डेचं वर्ल्ड कप जिंकलं गेल्या वर्षी 25मध्ये. आणि त्यानंतर ICC अंडर 19चं क्रिकेटचं वर्ल्ड कप जो पुरुषांचा आहे तो देखील जिंकला आहे आणि महिलांचा अंडर 19चा जो संघ आहे तो देखील जिंकलेला आहे. या सगळ्यांचे पुरस्कार त्यांना भेटले आहेत, लक्षात ठेवा. चला, तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. मराठी स्टार लावा पेपरला येणार. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? ओके, हा साहित्य अकादमी पुरस्कार आहे जो यंदा देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, हे मराठी भाषेसाठी भेटलेलं आहे राजू बाविस्कर यांना. राजू बाविस्कर. ओके, यांचं एक आत्मचरित्र आहे, आत्मकथा आहे, ज्याला काळ्या निळ्या रेषा असं म्हणतो आपण. क्वेश्चन विचारते की कोणत्या पुस्तकासाठी भेटलेलं आहे? काळ्या निळ्या रेषा हे त्यांचं आत्मचरित्र आहे. लक्षात ठेवा, राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे. आणि हा जो काही साहित्य अकादमी पुरस्कार आहे हा पुरस्कार 1954 पासून देण्यात येतो. लक्षात ठेवा. आणि संपूर्ण भारतीय राज्यघटनेतील 22 भाषा आहेत, 22+2 भाषा जे राजस्थानी आहेत, ओके, आणि इंग्रजी भाषा या दोन्ही म्हणजे संपूर्णतः 24 भाषांकरिता हा पुरस्कार देण्यात येत असतो साहित्य अकादमी. आणि जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो 23 भाषेत देण्यात येत असतो. राजस्थानी जो भाषा आहे ते ज्ञानपीठमध्ये येत नाही, मात्र साहित्य अकादमीमध्ये येतो. लक्षात ठेवा, कुठलं? राजस्थानी आणि इंग्लिश दोन्ही पण येतात. दोन्ही पण येतात, IMP आहे. बाकी हा जो काही पुरस्कार आहे तो वितरण सोहळा 31 मार्चला म्हणजे या महिन्याच्या शेवटी 31 मार्च 2026ला याचं वितरण होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी या पुरस्काराचं. हा पुरस्कार फक्त एकाच भाषेसाठी भेटला का? नाही, 24 भाषा. मग त्यापैकी 1-2 भाषा ज्या आहेत ते एक्स्ट्रा लक्षात ठेवा. एक इंग्लिशसाठी लक्षात ठेवा किंवा इंग्रजी या भाषेसाठी हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर ते व्यक्ती आहेत नवतेज सरना. इंग्रजीमध्ये नवतेज सरना यांना भेटलं आहे त्यांच्या पुस्तकासाठी क्रिम्सन स्प्रिंगसाठी. पुस्तकाचं नाव पण IMP आहे, क्रिम्सन स्प्रिंग यासाठी भेटलं आहे. अजून एक पुरस्कार लक्षात ठेवा, तो म्हणजे हिंदी भाषेसाठीचा. हिंदी भाषेसाठी पुरस्कार भेटला आहे ममता कालिया यांना. ममता कालिया यांना हा पुरस्कार भेटला आहे कोणत्या पुस्तकासाठी? त्या पुस्तक आहे जीतेजी इलाहाबाद. जीतेजी इलाहाबाद साठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. ओके, आणि काही दिवसापूर्वी बघा तुम्ही 60वे जे काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे ते देखील पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. 60वे ज्ञानपीठ पुरस्कार भेटले कुणाला? तर R वैरामुथू यांना. R वैरामुथू जे की एक तमिळ भाषेचे कोण आहेत? साहित्यिक आहेत. R वैरामुथू. ज्ञानपीठ पुरस्कार 60वे जे की 2025चा पुरस्कार आहे तो. साहित्य अकादमी पुरस्कार खूप महत्त्वाचा, लक्षात ठेवा. साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मात्र हे नाही आहे, साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मात्र हा आहे ज्ञानपीठवाला. ओके, आणि साहित्य अकादमी पुरस्कार सर्वात पहिल्यांदा मराठी भाषेसाठी कोणाला देण्यात असेल तर त्याचं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. ओके, लक्षात ठेवा. जसं बघा, ज्ञानपीठ पुरस्कार सर्वात पहिल्यांदा भेटलं होतं मराठीसाठी
वि स खांडेकर यांना आहे ना. तसं लक्ष्मण शास्त्री जोशी यांना पहिला जो काही मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 1954 मध्ये भेटले. विसरू नका. सगळी माहिती तुम्हाला मी एका स्लाईडमध्ये दिलं आहे. लिहून दिलं की तुमच्या डोक्यामध्ये फिट राहतं. त्यामुळे मी लिहून देत असतो. बाकी प्रिंटिंग लावायला मलाही जमतं. पण प्रिंटिंग लावण्यापेक्षा ही माझी स्टाईल आहे. ह्या स्टाईलला तुम्ही कॉपी करा. तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल पेपरच्या वेळेला. चला, काही पुरस्कारावरती एक नजर टाकूयात आपण. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आलाय. 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला असेल तर तो अनोरा, जो गेल्या वर्षीचा आहे. टाइम मासिकाच्या वुमन ऑफ द इयर 2025 आहेत पूर्णिमा देवी बर्मन. ब्रिटनच्या मानद नागरिक पुरस्कार द मोस्ट एक्सलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर याने सन्मानित करण्यात आले एन चंद्रशेखरन यांना. भाषा आणि साहित्यासाठी राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले प्रोफेसर बनवारीलाल गौर यांना. विष्णुदास भावे पदक भेटलेलं आहे नीना कुलकर्णी यांना. IMP लक्षात ठेवा. चला, चौथा प्रश्न महत्त्वाचा. भौगोलिक निर्देशांक, ज्याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतो आपण, हे भौगोलिक निर्देशांक मिळालेले एक हळद आहे, लखाडोंग हळद. थोडंसं जुनं आहे, याला निर्देशांक भेटल्या जुनं आहे, परंतु हे जे हळद आहे ना, हे लखाडोंग हळद पण काय करतोय, निर्यात करतोय दुसऱ्या देशामध्ये. खूप फेमस हळद आहे जी वैज्ञानिक कारण असेल किंवा जो काही आरोग्य आहे आपलं, या आरोग्यासाठी पण खूप पोषक असं हे हळद आहे. आणि हळद साधारणतः आरोग्यवर्धकच आहे, तुम्हाला माहिती असेलच. ओके, लखाडोंग हळद म्हणतो आपण. हे कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? डायरेक्ट क्वेश्चन स्टॅटिक जीकेमध्ये पण तुम्हाला विचारण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. ओके, लखाडोंग हळद चर्चेमध्ये असून ते कोणत्या राज्यातील आहे असं. ओके, हे आहे मेघालयमधील. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा, IMP मेघालय. मेघालयची राजधानी काय असेल? मेघालयची राजधानी आहे शिलाँग. शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे. मेघालयचे मुख्यमंत्री आहेत कॉनरॅड संगमा. कॉनरॅड संगमा. आणि कॉनरॅड संगमाच्या पक्षाचं नाव आहे नॅशनल पीपल्स पार्टी, NPP, जो की राष्ट्रीय पक्ष आहे. आणि ह्या पक्षाची स्थापना 2013 मध्ये झाली होती. यांच्या वडिलांनी केली होती. त्यांचं नाव आहे PA संगमा. PA संगमा लक्षात ठेवा. पुस्तक आहे ना, पुस्तक, बुक, हे याचं काय चिन्ह आहे या पक्षाचं. आणि राजधानी शिलाँग आहे. राज्यपाल कोण असतील? राज्यपाल आहेत मेघालयचे विजय शंकर, CH विजय शंकर लक्षात ठेवा. आणि शिलाँग. अच्छा, मेघालयमध्ये ना गारो, खासी आणि जयंती या टेकड्या पण येतात. यापैकी खासी टेकड्यामध्ये मौसिनराम आहे. ह्या मौसिनराम या ठिकाणी संपूर्ण जगातील पहिले पाऊस संग्रहालय, रेन म्युझियम देखील स्थापन करण्यात येणार आहे. मेघालय. ओके, लक्षात ठेवा, IMP आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणची हळद प्रसिद्ध आहे, जसं वायगावची हळद आहे, सांगलीची हळद आहे, ज्याला GI टॅग देखील भेटले. हळद खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा. नेक्स्ट, 5वा प्रश्न. नुकत्याच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत N चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी पोट्टी श्रीरामुलू यांच्या 58 फूट कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे? लक्षात ठेवा. ओके, आणि ह्या पुतळ्याचं नाव पण देण्यात आलंय. तुम्हाला इथे दिसत असेल तर लिहून देतो. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाय. म्हणजे त्याग, थोडक्यात सॅक्रिफायचा अर्थ होतो त्याग, बलिदान, है ना, सॅक्रिफाय. लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाय जे आहे ते कुणाचं असेल तर ते आहे पोट्टी श्रीरामुलूंचा पुतळा. तर कोणत्या ठिकाणी? तर त्या अमरावतीमध्ये. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. अमरावती ही आंध्र प्रदेशची काय राजधानी आहे. अच्छा, कोण होते हे पोट्टी श्रीरामुलू? पोट्टी श्रीरामुलू हे कोण होते? हे 1952 मध्ये हिने उपोषणाला बसले होते. तुम्ही इतिहासामध्ये वाचलं असेल. कशासाठी बसले होते? आमरण उपोषणाला बसले होते. आणि कशासाठी? की आंध्र प्रदेश जो आहे, आंध्र प्रदेश जो राज्य आहे तो सेपरेट राज्य पाहिजे आम्हाला तेलुगू या भाषिकांचा. म्हणजे तेलुगू भाषेच्या आधारावरती पहिल्यांदा जो राज्य निर्माण केला आपण साधारणतः यांच्या म्हणण्यावर निर्माण करण्यात आलं. पण दुर्दैवानं काय झालं, ह्यांचं 58व्या दिवशी ह्यांचं काय झालं, निधन झालं, मृत्यू झालं उपोषणामध्येच. ओके, ह्यांचं निधन झालं. मग सगळं अख्खा आंध्र प्रदेश पेटलं. आणि आंध्र प्रदेश पेटल्यानंतर काय झालं, मग 1 नोव्हेंबर 1953 मध्ये आपण आंध्र प्रदेशला पहिला भाषिक तत्वावरती आधारित राज्य म्हणून निर्माण केलं. पहिले भाषिक राज्य कोणतं असेल तर ते आंध्र प्रदेश. यांच्या निधनाचा तो परिणाम आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मग सगळ्यांना माहिती असेल, सरकारने एक समिती नेमली. जी समिती होती 1953ची समिती, त्याला आपण आयोग म्हणतो, आपण पाक आयोग. पन्नीकर, अली आणि कुंजरू, ज्याला पाक आयोग म्हणतो. त्याचे अध्यक्ष होते फाजल अली. हे आयोगाचे अध्यक्ष होते. त्याला अली कमिशन असंही म्हणतात.
ही आलिव कमिशन 1953 53ची स्थापना आहे, 55मध्ये अहवाल दिला आणि 1 नोव्हेंबर 1956मध्ये आपण नवीन राज्याची निर्मिती केली. नवीन राज्याची निर्मिती केली. ओके, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश आपण निर्माण केले होते 1 नोव्हेंबर 1956ला. परंतु ह्यांना विसरून चालणार नाही. हे तर पोटी श्रीरामलू 58 फूट कास्य पुतळा. समोर सगळी माहिती. आणि अमरावती आहे हे भारतामध्ये 25वे आहे, हायकोर्ट देखील आहे, उच्च न्यायालय 25वे अमरावती. राजधानी आहे आंध्र प्रदेशची. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगळे झाले होते कधी, तर 2 जून 2014ला. ओके, चला. अधिक जे मी तुम्हाला जी केमधलं माहिती देतो ना, ती जी केमधली माहिती खूप कामाची आहे. नुसतं चालू घडामोडी वाचून फायदा नाही, त्याच्यासोबत जी केचं पण रिव्हिजन व्हायला पाहिजे. चला घ्या पुढचा प्रश्न. नुकतेच दिल्ली येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? हे दिल्ली या ठिकाणी पार पडले, दुसरे आहे एकूणामध्ये. आणि ह्याच्यामध्ये भारत हा पदक तालिकेमध्ये 1 नंबर राहिला आहे. दुसरा राहिला कोण? रशिया. दुसरा रशियाला आहे आणि पहिला भारताने जिंकला आहे. भारताने एकूण 208 पदके जिंकली ह्याच्यामध्ये. टोटल होस्ट कंट्री आहे आपण. 208 पदके जिंकले तर त्याच्यामध्ये 75 गोल्ड, 69 रौप्य, सिल्वर आणि 64 ब्रॉन्झ आहेत. टोटल 208 पदके आपण कमाई केलं आहे. भरपूर व्यक्ती आता गोल्ड 75 आहेत. मग कोणाला गोल्ड भेटलं, आता ही लिस्ट खूप मोठी आहे, ठीक आहे ना. प्रीतिपाल आहेत, असे भरपूर पॅरा ॲथलीट आहेत आपले. सुमित अंतिल असतील भालाफेकमध्ये. भरपूर खेळाडू आहेत, लक्षात ठेवा. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स याचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं? नवी दिल्ली या ठिकाणी. हा मात्र विसरायचं नाही. चला पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच 2026मध्ये भारत व कोणत्या देशाने आपल्या क्रीडा संबंधांना 100 वर्ष पूर्ण केल्याने आनंद साजरा केला? म्हणजे भारत आणि कोणता देश आहे ज्या देशानं आपल्या क्रीडा जो काही संबंध आहेत पहिल्यांदा बघा 26 जून 1926मध्ये 26 जून 1926मध्ये काय करण्यात आलं होतं? पहिल्यांदा जो काय भारतीय लष्कर आहे, भारतीय जो काय इंडियन आर्मी आहे, भारतीय लष्कराची का हॉकीचं टीम आहे, हॉकी जो टीम आहे तो टीम सर्वात पहिल्यांदा गेला होता न्यूझीलंडला. कधी? 1926मध्ये. समजते? मग न्यूझीलंड त्याच्याकडे आन्सर आहे, पर्याय क्रमांक 1. म्हणून 1926 ते 2026 असे 100 वर्षे पूर्ण झाले तर भारत आणि न्यूझीलंड साजरा करत आहेत हा आनंद उत्सव. ज्यांच्या क्रीडा संबंधाने 100 वर्ष पूर्ण झाले असं तो क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टपणे विचारू शकतात. ओके, लक्षात ठेवा. आणि न्यूझीलंडची राजधानी काय असेल? वेलिंग्टन आहे. वेलिंग्टन ही राजधानी आहे. न्यूझीलंडला हरवूनच आपण चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T20चं 2026चं वर्ल्ड कप आहे हे देखील आपण जिंकलेलं आहे. न्यूझीलंड ज्याला आपण ह्याचा जो काही प्राणी आहे, देश प्राणी, त्यांचा राष्ट्रीय प्राणी तो किवी आहे. किवींचा देश असे म्हणतो आपण न्यूझीलंडला. घ्या 8वा पुढचा प्रश्न. नुकतेच जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेलं आहे? हे पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र आहे. हे स्थापन करण्यात येणार आहे कुठं? तर आंध्र प्रदेशमध्ये. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. आंध्र प्रदेशमध्ये कुठं? तर एक जिल्हा आहे नेल्लोर जिल्हा. नेल्लोर जिल्हा. ह्या नेल्लोर जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे पहिलं स्वायत्त सागरी जहाजबांधणी केंद्र आहे. कशासाठी हे? हे आहे सागरावरती लक्ष ठेवणे, सागरी सुरक्षा बघण्यासाठी. ओके, हे जहाज बांधणी आपण निर्माण करतोय, लक्षात ठेवा. कारण संपूर्ण जो भारत आहे आपला, संपूर्ण भारताला साधारणतः 11,098.81 किलोमीटर एवढी सागरी सीमा लाभलेली आहे. जर महाराष्ट्र बघितला आपण तर 877.97 किलोमीटर एवढं महाराष्ट्राला सागरी किनारा लाभला आहे. गुजरात मात्र याच्यामध्ये नंबर 1 वरती आहे. हे भारत, हे आहे महाराष्ट्र. ओके, हे वर्ल्ड फर्स्ट ऑटोनॉमस आहे, स्वायत्त आहे मरीन शिप बिल्डिंग सेंटर. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये निर्माण करतोय आपण. काही पहिल्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती नजर टाकूयात आपण. इफ्को या संस्थेने आपले पहिले परकीय नॅनो खत प्रकल्प कोणत्या देशात स्थापन करणार आहे? ह्याचा आन्सर आहे ब्राझील. गुजरात गिफ्ट सिटीमध्ये शाखा सुरू करणारी मशरेक ही बँक कोणत्या देशातील आहे? ही बँक UAE मधील. भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक कोणत्या शहरात सुरू करण्यात आलं असेल? हे शहर आहे हैदराबाद. भारताचे पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाजाचे नाव काय असेल? तर निस्तार आहे. नवजात शिशुकरिता कोणत्या आजारावर जगातील पहिले औषध कॉर्टेम हे लॉन्च करण्यात आलं? तर मलेरिया. आणि भारतातील पहिल्या वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? दिल्ली मुंबई एक्सप्रेस ओवरती, लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा सेकंड लास्ट क्वेश्चन 9वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी
एक धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026च्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे. हा राज्य आहे छत्तीसगड, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. आणि छत्तीसगड राज्याची राजधानी आहे रायपूर. रायपूर या ठिकाणी बैठक पार पडली मंत्रिमंडळाची, ज्याचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत कोण? विष्णुदेव साय. विष्णुदेव साय हे तर मुख्यमंत्री, त्यांच्या अध्यक्षतेखाली हे काही धर्मस्वतंत्र विधेयक आहे तो मंजूर करण्यात आले आहे. कशासाठी? हे सक्तीने धार्मिक धर्मांतर करायचं नाही आहे, सक्तीसाठी बंदी घालणे, ओके, धर्मांतर करण्यासाठी. हां, जर एखादी व्यक्ती असेल त्याने स्वेच्छेने जर धर्मांतर करत असेल तर त्याला परवानगी आहे. स्वेच्छेनंतर एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जात तर ओके, पण सक्ती करायचं नाही, त्याला लालच दाखवायचं नाही आहे. ह्या सगळ्यांना बगल देण्यासाठी जे काही विधेयक आहे, बिल आहे, हे मांडण्यात आलेलं आहे छत्तीसगड सरकार. लक्षात ठेवा, राजधानी रायपूर येतं. छत्तीसगडला महाराष्ट्रातील गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांची सीमा लागते. IMP आहे. छत्तीसगडमध्ये जो एक बालोद नावाचा जिल्हा आहे, बालोद जिल्हा, हा बालोद जिल्हा संपूर्ण भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा आहे. संपूर्ण भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कुठला असेल तर तो बालोद आहे, लक्षात ठेवा. आणि इंद्रावती नदी आहे छत्तीसगड राज्यामध्ये. इंद्रावती नदी आहे, इंद्रावती. ह्या इंद्रावती नदीवरती एक धबधबा आहे, चित्रकूट धबधबा. लक्षात ठेवा, कुठे येतो? इथेच येतो, इंद्रावतीमध्येच. आणि गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आहे, ओके, हे छत्तीसगडमध्येच राष्ट्रीय उद्यान आहे. गुरु घासीदास आणि व्याघ्र प्रकल्प देखील आहे. छत्तीसगड IMP लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने दुसरे आणि तिसरे अपत्य जन्माला आल्यानंतर 25,000 रुपयांची मदतीची घोषणा केली आहे? मग म्हणजेच जर एखाद्या नवरा बायको असतील तर त्यांना दुसरं आणि तिसरं मूल जर जन्माला आलं तर त्यांना 25,000 रुपये बक्षीस आहे. म्हणजे कुटुंब नियोजन कार्यक्रम कुठे चालू आहे बघा आपला, ठीक आहे. तर त्या राज्याने केलं आहे. हे मुख्यमंत्री तुमच्या समोर दिसत असतील त्या राज्याचे, ज्यांचं नाव आहे, त्या राज्याचं नाव आहे आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3, एन चंद्रबाबू नायडू इथे. ओके, आंध्र प्रदेश राजधानी अमरावती आहे. आत्ताच आपण माहिती सगळं बघितलं आहे आंध्र प्रदेश विषयीचं. लक्षात ठेवा, दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्य जन्माला आले तर 25,000 रुपयांची मदतीची घोषणा त्यांनी केलेलं आहे. अच्छा, पंचायत राज व्यवस्था आपल्याकडं, ओके, पंचायत राज व्यवस्था. ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये जर तुम्हाला निवडणुकीत भाग घ्यायचा असेल तर 2001च्या नंतर म्हणतो मी, नंतर जर तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त, की 2पेक्षा जास्त जर अपत्य असतील, मुले असतील, तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी किंवा निवडणूक लढविण्यासाठी अपात्र आहात, हे विसरायचं नाही. 2001 पासून पंचायत व्यवस्थेमध्ये निवडणुकीला उभे राहायचे असेल तर 2001च्या नंतर तुम्हाला 2पेक्षा जास्त मुले असू नये. जास्त म्हणजे त्या अगोदर असतील तर ठीक आहे. हे पण तुम्हाला अट सांगून दिलं. आपण ऑफलाईनच्या बॅचमध्ये शिकत असताना हे बघत असतो, खूप मजेशीर. ओके, आठवलं असेल तुम्हाला जर तुम्ही ऑफलाईनचा क्लास केला असेल तर. चलो, काय हरकत नाही. ह्या शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल, काही नवीन गोष्टी सापडल्या असतील, काही नवीन गोष्टी तुम्ही लिहून पण घेतला असाल तर लिहून घेत चला, रिव्हिजन करत चला. बघत आपण कालच्या प्रश्नांवरती एक नजर, जे की IMP आहे. नुकतेच दिव्यांगांना पात्र योजना अर्ज करणे आणि लाभ घेणे सोपे व्हावे यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्याने विकसित केलं आहे? हे राज्य आहे महाराष्ट्र. 7 व 9 मार्च 2026 दरम्यान कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 पार पडलं? नवी दिल्ली या ठिकाणी. नुकतेच चर्चेत असलेले भारताचे प्रोजेक्ट KAL आणि शेषनाग 150 हे काय आहेत? हे ड्रोन आहेत. नुकतेच महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक इश्यू ऑफ ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्सची यादी राष्ट्रीय शेअर बाजारवर नोंदवून कोणी इतिहास रचला? नाशिक महानगरपालिका. नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि भारताच्या किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी कोणत्या किनारपट्टीवर सागर कवच नावाचे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलं होतं? तर हे केरळ आहे. नुकतेच महामार्गावरील प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या राज्याने भारतातील पहिले सूक्ष्म शैवाल एअर टॉवर बसवण्यात आलं आहे? तर हे आहे नवी दिल्ली. नुकतेच चिली या देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? जोस अँटोनिओ कास्ट. 60वे ज्ञानपीठ पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात येणार आहे वैरामुथू यांना. नुकतेच कोणत्या राज्यात आदी परब महोत्सव 2026 साजरा करण्यात आला? छत्तीसगडमध्ये. आणि दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस असतो 16 मार्चला. लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी जाता जाता कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकतेच 98व्या अकादमी ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये बेस्ट सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे?
ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे. चला इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. राजगुरू, नादवर्दीचा आणि स्वप्नपूर्ती तिन्ही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. घ्या. ह्या ठिकाणी ह्या नंबरला मेसेज करा. जर तुम्हाला डेमो बघायचं असेल तर डेमो आवडला तर पुस्तक घ्या नक्कीच. आणि भरभरून प्रश्न नादवर्दीचा बाहेरचा तरी जीकेचा प्रश्न आजपर्यंत मला कुठल्याही एक्झामला दिसलेला नाही आहे 15 मार्चच्या. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे नादवर्दीचा. एका दुसऱ्या चालू घडामोडी बाहेरचे विचारले असतील, जेवढे आपल्याला शिकवलेत त्यामधले चालू घडामोडी 90% तरी प्रश्न पेपरला आलेले आहेत. ठीक आहे. परंतु जी के मात्र ह्याच्या बाहेरच नाही आहे. राजगुरू तर ह्याचा बाप आहे थोडक्यात. राजगुरू सगळं स्पेशल 22,500 प्लस याच्यामध्ये आहेत. असो पुस्तक घ्या. नक्कीच तुम्ही पास होचाल. चलो इथं थांबूयात आपण. मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा जर व्हिडिओ आवडला आणि तुमच्या मित्रापर्यंत जरूर शेअर करायला विसरायचं नाही. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि आज रात्री 9 वाजता जो 15 मार्चला पेपर झालेत त्या पेपरच्या नवीन एका जिल्ह्यांच्या विश्लेषणमध्ये. थँक्यू. जय हिंद.